रसिको हो, आता ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यात नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तके या मालिकेचा भाग 4 आणि संवादक आहेत भावेश ब्राह्मणकर. नमस्कार श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तके या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ते पॅपिलॉन आत्मकथा या पुस्तकाविषयी. हेनरी शॅरियर यांचे पॅपिलॉन हे ते मूळ इंग्रजी पुस्तक आहे. त्याचा मराठीत अनुवाद ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी केला आहे. हे पुस्तक बेस्ट सेलर आहे. या पुस्तकात विशद करण्यात आलेली कथा अतिशय विलक्षण आहे. कथेतील नायक हा फ्रान्समध्ये गुन्हेगारांचा डॉन होता. वयाच्या 25व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा होती. त्यानंतर त्याला फ्रेंच न्यू गियानाला हलविण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडिलांना सोडावे लागले. तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ इच्छाशक्ती असणारा होता. न्यू गियानाला त्याने सुटकेसाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी त्याने अनेक मैल समुद्र प्रवास केला. अनेक हाल सोसले. त्यास एकेवेळी रेड इंडियन टोळीने आपलेसे केले होते. 2 रेड इंडियन महिला त्यास नवरा मानू लागल्या. त्यापासून त्या गर्भवती झाल्या. तो काही आता कैदी नव्हता. तो तिथे आरामात राहिला असता. पण केवळ सूड घेण्यासाठी तो ती प्रेमळ टोळी सोडतो. पुन्हा तो पोलिसांना सापडतो. असे त्याने एकूण 9 प्रयत्न केले. अखेर तो आपली सुटका करतो आणि तो व्हेनेझुएला येथे स्थिर होतो. त्याच्या दुसऱ्या आत्मकथेत तो असे सांगतो की तो तेथे अनेक व्यवसाय करतो, पण शेवटी भूकंपात त्याचे सर्वस्व जाते. 29 जुलै 1973 रोजी घशाच्या कर्करोगाने त्याचे निधन होते. त्याच्या पार्थिवाला फ्रान्समध्ये दफन केले जाते. या कादंबरीचा पुढचा भाग बॅको नावाची कादंबरी आहे. आत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो हे सांगणारी ही कादंबरी आहे. लेखक शॅरियर यांनी नौदलात काम केलं आहे. त्यानंतर गुन्हेगारी जगतात वावरले. पॅपिलॉन हे त्यांचं गुन्हेगारी जगतातील टोपणनाव. त्यामुळे ही कादंबरी एक वेगळंच जग समोर आणते. तुरुंग, कैदी, जन्मठेप आणि शिक्षेतून सुटण्याचा प्रयत्न, असं अंधकारमय जग उभं राहतं. शॅरियर यांचेच हे अनुभव आहेत. त्यामुळे कादंबरीला जिवंतपणा आला आहे. रोमांचकारी अनुभवाचं हे ओघवत्या भाषेतून केलेलं दर्शन आहे. साहित्य नव्या जाणीवांनी परिपूर्ण होऊ लागल्यानंतर एका नव्या जगाची ओळख करून देणारे सरळ, ओघवत्या आणि सामर्थ्यवान शब्दातील जिवंत अनुभवांचे सत्यदर्शन पॅपिलॉनमध्ये घडते. जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीर संपदा या 2 दैवी देणग्यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो हे पॅपिलॉनवरून समजेल. अद्वितीय आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाची ही सत्यकथा अत्यंत वाचनीय आहे. गुर्जर यांनी या पुस्तकात अनेक प्रसंग अतिशय रेखीव पद्धतीने मांडले आहेत. त्यामुळेच जणू हे आपल्या आसपास घडत असल्याचा भास आपल्याला होत राहतो. शब्द सामर्थ्यामुळे ही कादंबरी कुणा परदेशवासियाची कथा न राहता आपल्या जवळच्या व्यक्तीची असल्याचेही वाटत राहते. काही ठिकाणी गुर्जर यांनी केलेले शब्दप्रयोग तर मनाचा ठाव घेतात. अद्याप हे पुस्तक तुम्ही वाचले नसेल तर आवर्जून वाचा. शिवाय गुर्जर यांच्या लेखन शैलीलाही दाद द्या. मराठी साहित्यात नावाजलेल्या अनुवादित पुस्तकांविषयीची माहिती आपण या विशेष मालिकेत घेणारच आहोत. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया याच वेळी ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. रसिको हो, अतिशय रंजक अशी ही माहिती आपण जाणून घेतली आहे भावेश ब्राह्मणकर यांच्याकडून. आणि ही मालिका आहे नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तके आणि या मालिकेचा आज आपण ऐकला भाग 4.